नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एका खास व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत दोन रोचक गोष्टी. पहिली म्हणजे बीड जिल्ह्याचा नवा अभिमान, बीड रेल्वे स्टेशन, आणि दुसरी म्हणजे भारतात इलेक्ट्रिक ट्रेनची ट्रॅक, स्टेशन आणि वायरिंग कसं आखलं आणि उभारलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला माहिती, इतिहास आणि तंत्रज्ञान याचं मिश्रण देईल. तर चला सुरुवात करूया या प्रवासाची, जो आपल्या जिल्ह्याला आणि देशाला जोडतो. भाग पहिला. बीड रेल्वे स्टेशन प्रकल्पाची पार्श्वभूमी. बीड जिल्हा अनेक वर्षे रेल्वे नकाशावर नव्हता. लोकांना रेल्वे पकडण्यासाठी परळ, लातूर किंवा अहमदनगरला जावं लागायचं. 1990च्या दशकात अहमदनगर बीड परळी रेल्वे लाईन प्रकल्प मंजूर झाला, पण निधी अभावी तो थांबवला. काळ गेला, सरकार बदलली, योजना कागदावरच राहिली. शेवटी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने प्रकल्पाला गती मिळाली आणि मे 2025 मध्ये बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं. बीड रेल्वे स्टेशनची काही वैशिष्ट्य. या आधुनिक स्टेशनमध्ये अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. एक फुट ओव्हर ब्रिज प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी रॅम्प्स उपलब्ध आहेत. तसेच स्टेशन कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स बांधण्यात आले आहेत. हे स्टेशन फक्त प्रवासासाठीच नाही, तर प्रशासन व कर्मचारी वर्गासाठीही महत्त्वाचं केंद्र ठरतं. सध्या येथे टोकन सिस्टीमवर गाड्या चालतात, कारण सिग्नलिंग सिस्टीमचं काम सुरू आहे. पुढे कॉम्प्युटराइज्ड सिग्नलिंग OHE वायरिंग बसवलं जाईल.
डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल आणि बीड जिल्हा देशभराचे वेगवान रेल्वेने जोडला जाईल. स्टेशन पासून बीड शहराशी बस व टॅक्सी तसेच रिक्षा सेवा उपलब्ध आहेत. हा मार्ग बीडला अहमदनगर अर्थात अहिल्यानगर, उस्मानाबाद अर्थात धाराशिव, लातूर, नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याशी जोडणार आहे. रेल्वे हा फक्त प्रवासाचा मार्ग नाही, तर तो विकासाची दार उघडतो. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत सहज पोहोचेल, विद्यार्थ्यांना तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना प्रवास सोपा होईल, पर्यटनालाही चालना मिळेल. म्हणजेच बीडचं भविष्य या स्टेशन सोबत वेगाने धावायला सुरुवात करेल. मित्रांनो, या प्रकल्पाचं महत्व म्हणजे हा प्रकल्प म्हणजे बीड जिल्ह्याचं स्वप्न, ज्याने आता प्रत्यक्ष रूप धारण केलं आहे. अहिल्यानगर, बीड, परळी रेल्वे लाईन पूर्ण झाल्यावर बीड रेल्वे नकाशावर ठळकपणे दिसेल. तर मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की बीडचं रेल्वे स्टेशनचा प्रकल्प नेमका काय आणि कसा आहे. आता व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारतातील इलेक्ट्रिक ट्रेन व स्टेशन नियोजन. अर्थातच एक रेल्वे स्टेशन तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्ष द्यावं लागतं. सर्वात प्रथम ट्रॅकचं नियोजन. ट्रॅक कुठे घालायचा हे ठरवताना लोकसंख्या, मालवाहतूक, भूगोल सर्व पाहिलं जातं. सर्व टीम जमिनीचा मोजमाप करून योग्य रेषा आखते. त्यानंतर स्टेशनची निवड. स्टेशन कुठे असावं यासाठी प्रवासी संख्या, बस, रस्त्याची जोडणी, कारखाने व भविष्यातील विकास यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर येतं ट्रॅकची उभारणी. सर्वात आधी जमिनीचं सपाटीकरण होतं. नंतर दगडांचा थर, ज्याला की बॅलास्ट असं म्हणतात, मग लोखंडी रेल्स व कॉन्क्रीट स्लीपर्स टाकले जातात. आजकाल वेल्डेड ड्रिल्स वापरल्याने ट्रेनला अधिक वेग व कमी धक्के मिळतात, ज्याने प्रवाशांची सुरक्षितता वाढते. विद्युत तारा व OHE. भारतामध्ये 25,000 व्होल्ट AC करंट हा रेल्वे धावण्यासाठी वापरला जातो. ट्रॅकवर खांब उभारून त्यावर ओव्हरहेड वायर लावले जातात. ट्रेनच्या पॅन्टोग्राफद्वारे ती वीज घेते आणि पुढे धावते. ट्रेन सुखरूपपणे धावावी यासाठी सिग्नलिंग वर लक्ष दिलं जातं. रेड अर्थात थांबा, ग्रीन अर्थात जा, येलो अर्थात सावकाश. तसेच कॉम्प्युटराइज सिस्टीममुळे दोन ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर नेहमी राखलं जातं.
नियंत्रण व ऑपरेशन. सर्व स्टेशन मोठ्या कंट्रोल रूमशी जोडलेली असतात. रिअल टाइम मध्ये ट्रेनची स्थिती, वेग आणि सिग्नल तपासले जातात. यामुळे सुरक्षित आणि वेळेवर प्रवास शक्य होतो. मित्रांनो, आपण हा रोज ट्रेनचा आनंद घेतो, पण तिच्या मागे एवढं विज्ञान, मेहनत आणि नियोजन दडलं आहे हे बरेच जणांना माहीत नसतं. बीड रेल्वे स्टेशन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. इतिहास, तंत्रज्ञान आणि विकास एकत्र आलेलं एक स्वप्न. मित्रांनो, हा होता बीड रेल्वे स्टेशन आणि भारतातील इलेक्ट्रिक ट्रेनच्या प्रवासाचा पहिला भाग. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण जेव्हा मी हे सर्व शूट करत होतो तेव्हा स्टेशनवरच एक धोकादायक अपघात माझ्यासमोर घडला. तो प्रसंग, त्याचे कारण आणि काय घडलं पुढे हे सगळं आपण पाहूयात भाग दुसऱ्यामध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागामध्ये.